नक्कीच लवकरात लवकर आपल्या हक्काच्या वाहिनीला supersports.in ला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण फक्त आणि फक्त 52 सबस्क्रायबर शेष आहेत. जर का एकदा 17,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले एक नवा आत्मविश्वास आमच्या संपूर्ण टीमला मिळेल supersports.in च्या. त्यामुळे विनंती आहे, जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या. चला मेक्या दादा काय सांगतात बघा महेश पाटील. महेश थोडं लक्ष द्या बघा. तर मॅचला ते सुरुवात आणि गोलंदाजी मार्क वरती विराजला आपण पाहणार आहोत. षटक पहिलाच बॉल आप ट्रॅकर प्रचंड गतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आपण पाहतोय.
विराजला आपण पाहतोय 4 षटकांचा सामना आहे. बॉलिंग मार्क वरती तो देखील सज्ज होतो. अडवा बॅटनं प्रहार केलाय. ऑन साइडला फिल्डर धावतायत. ओंकार प्रयत्न झालाय पण नाही, तिथे चेंडू निघून चाललाय सीमा पलीकडे. 4 धावांसाठी पहिल्या टप्प्यावर चेंडू फरार, चौकार. चार धावा मिळतात. या चौकाराच्या मदतीनं धावफलक सध्या पुढे सरसावताना तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतात आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवतात की 4 ने अकाउंट ओपन केलंय. व्यासपीठावरती आपण पाहतो ग्रामस्थ आगासन बाळारामजी मुंडे साहेब इथे विराजमान आहेत. त्याचं तिकडे मी स्वागत करतोय. स्पर्धेच्या वतीने आपण पाहतो ऑन साइडला खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवतील आणि तत्पूर्वी आपण पाहतोय एक धाव ते कंप्लीट केली जाते. किती गोलंदाजांची नक्कीच आपण पाहतोय एकंदरीत कशी कामगिरी आहे हे सर्व लेखाजोखा. किती फलंदाजांची कशी कामगिरी हा संपूर्ण लेखाजोखा आपण पाहत आहोत. सध्या आमचे उंबारलीचे एक्सपर्ट स्कोरर भावेश पाटील त्यांच्याकडे ही माहिती आहे. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. सेमी फायनल मध्ये आपण पाहतो 2 सामने जिंकत स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ क्वालिफाय झालेला आहे. 40 फटका सुंदर आहे. ऑफसाइड रिजन मध्ये खेळून काढलाय. कलात्मक फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत आणि मिळेल ते एकच सिंगल. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावत असताना आपण पाहतो एकंदरीत धावफलक जर आपण पाहिलं तर 5 या आकड्यावरती तुम्हाला 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. 6 रन्स ऑन बोर्ड. आज देखील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि 8 मधून एक संघ आपण पाहतोय सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. तो योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. ऑन साइडला लॉप करायचा होता. शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉल डायरेक्ट हिटची गरज होती पण तिथे मात्र पंच लेग बायच्या स्वरूपात ही धावे कळवतात. एका धाबेनं मात्र धावफलक पुढे सरसावलं जातं. टोटल 7 वर 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली कामगिरी करावी लागेल मैदानात. 7 मध्ये पूर्वार्धाच्या खेळामध्ये मोठ्या धावसंख्या बनवाव्या लागतील. विराज अत्यंत कमी कालावधीमध्ये आपण पाहतो ज्याला खुल्या गटात देखील मोठ्या प्रमाणावरती मागणी राहिली तोच अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग मार्कवरती. डॉट बॉलने समाप्ती झाली. षटक क्रमांक पहिल्या संपन्न 7 धावा धावफलकावरती. 7 ऑन बोर्ड विदाउट लॉस. बरोबर यार. पुन्हा एकदा यावेळेस ऑफ साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. तरी देखील एलिमिनेशन मिळालं नाही. बॅटच्या मधोमध लागला होता आणि इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. सूरजला विश्वास देखील बसत नाहीये की इतका चेंडू जबरदस्त फटका असताना देखील ट्रॅव्हल झाला नाही. विकेटचं पतन आपण पाहतोय. पहिला मोठा धक्का लागतो बॅटिंग करताना गुरुदत्तचे राजस्थान संघाला.
ऋतिक खिडकायचे. ऋतिक कुठे असेल आपण रोशन संते सरांशी संपर्क करा. सॉफ्टवेअरने खेळून काढल्या. समोर क्षेत्ररक्षक आहेत मुडानला. धावसंख्या मात्र 1 मिळते. धावफलक सिंगलने पुढे आपण पाहतो. टोटल 8 या आकड्यावरती 8 रन्स ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. चला वारंवार वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण प्रचंड ऊन आहे. उन्हाचा तडाखा प्रत्येकाला आहे, त्यामुळे जितकं फास्ट आपण घ्याल तितका लवकर सामना संपेल. आणि इथे मात्र ऑफ साइडला खेळायचा होता. विराज आहे, चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतो. विराजने झेल टिपलाय आणि आणखीन एक फलंदाज पेलतोय. यापूर्वी सूरज बाद झालाय आणि आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डावकुरे आताचा विस्फोटक फलंदाज चिन्मय देखील होईल बाद. तर नवीन फलंदाज आपण पाहतो. एकंदरीत 4थ्या क्रमांकावरती रितेश भोईर येतात. रोहित भोईर आणि रितेश भोईर पुन्हा एकदा दोन बंधूंची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि पाहावं लागेल आता मात्र या मॅच मध्ये धावसंख्या किती बनतील. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 8 या धावसंख्येवर. उन्हाचा तडाखा अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आहे. यावेळेस सरळ बॅटनं लॉक करण्याचा प्रयत्न आणि चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पूर्वी अनुमान चुकला, त्यानंतर पाहिलं चेंडू कुठे एक्झॅक्टली लँड होईल आणि त्यानंतर अनुमान योग्य लावला आणि झेल संपादित केलाय. फलंदाज बाद. फक्त आणि फक्त आपण पाहतो धावफलकावरती धावा 8 आहेत आणि विकेट आपण पाहिलं तर तब्बल 3 गमावलेले तुम्हाला पाहायला मिळतात. 8 धावा 3 गडी बाद. हे धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गुरुदत्त चेरादेव सागाव संघाचं सामना या स्पर्धेतला आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं 13वा सुरू आहे आणि आजच्या दिवसातली ही महत्वपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळते. अनुमान जर लावला तर सध्याच्या घडीला 4.80च्या सरासरीने धावा बनत आहेत. म्हणजे एकंदरीत 4 ओव्हरमध्ये 20 ते 22 धावा बनतील, त्या पुरेशा नसणार आहेत. सोडून दिलाय सरळ रेषे चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. बॉलिंग मार्क वरती सध्याच्या घडीला
नागराज मुंडेला आपण पाहतात बिहाइंड द विकेट. नेहमीच आपण पाहतो यष्टांच्या मागून करण बेडेकर यष्टीरक्षकाची भूमिका साकारत असतात. त्यावेळेस देखील पुढ्यात ठेवला होता. ऑफसाईड रिजनमध्ये फोर्स केला गेला. बॉल चालला मागे फिल्डर तिथे अनिकेत आपण पाहतो फिरकी पट्टू. अनिकेतचं नेहमीच फिरकी आक्रमण आपण पाहत असतो. सिंगल षटक दुसरं पूर्ण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट एंड ऑफ सेकंड ओव्हर. सर वेळ कमी घ्या. 2 षटकांसाठी संपलाय. धावा झाले तर 9 आणि बॉलिंग मार्क वरती आता गोलंदाज आपण पाहतोय सज्ज होतोय. केजू मुंडेला आपण पाहतोय. तर बोटाला दुखापत आहे केजूच्या. पण आपण पाहिलं तर भारतातील नामांकित क्रीडा स्पर्धा साहसाचा महासंग्राम दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची स्पर्धा येते आणि त्यासाठी त्याला सज्ज राहायचं आणि त्यामुळे तो गोलंदाजी मार्क वरती आला. रिकव्हरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कमबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि केजू सोबत आमची चर्चा झाली आणि नो डाऊट त्याने हमी दिली आहे, त्याने खात्री दिली आहे की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये नक्कीच त्याचा खेळ बहरताना आपण पाहणार आहोत. 10 धावा स्को मुसीन डबल डिजिट मॅजिक फिगर. 10 आकड्यावर धावफलक आहे. पुढचा बॉल ऑन साइडला लॉक करायचा होता. पडल्यानंतर आतल्या दिशेने वळणारा चेंडू आपण पाहतोय. कुठेतरी हलकासा ऑफ कट करण्याचा प्रयत्न केजूचा आपण पाहतोय. बघू शकता अगदी सुंदर रनअप तुम्हाला पाहायला मिळते. तितकी सुंदर ऍक्शन. पडल्याच्या नंतर आत येतोय तरी जो कधी स्विंग होत नाही. कट केल्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजच्या माध्यमातून. कारण लेदर बॉल म्हटलं की त्याला ग्रीप असते. स्विंग करण्याची क्षमता गोलंदाजामध्ये असते. ऑन साइडला टर्न केलाय. मागे फिल्डर नाहीयेत. बॉल मात्र येतोय थेट आमच्या मुख्य अतिथी मंचावरती. 4 धावांसाठी चौकार. यावेळेस देखील फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न रोहित आहेत. तोपर्यंत आपण पाहतोय सागाव संघाला अशा अपेक्षा असेल धावांची, पण सध्या आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात आता योगेशला स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि रन आउटच्या माध्यमातून आणखीन एक फलंदाज तंबूच्या आशेला परत योगेश होईल बाद. बघा नक्कीच याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आमचे आणि यंदाच्या वर्षी त्यांच्यावरती देखील भरपूर मोठी जबाबदारी असणार आहे. दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची
केशू मुंडे देखील आपण पाहिलं तर नक्कीच त्या स्पर्धेचा महत्वाचा घटक आहे. 15 झालेल्या 15 स्टील टू गो. बघा सागाव संघाला पंच इशारा करता आय थिंक की 2 धावांची ही पॅनल्टी असणार आहे. तसाला इथे फलंदाज क्रॉसिंग झालेला नाही आहे आणि स्पर्धेचे कडक नियम आहेत आणि लगेचच या गोष्टीला हेरला आमच्या पंचांनी, आमचे आयोजक महेश पाटील यांनी आणि लगेचच सांगितलं की येस सागाव संघाला 2 धावांची इथे पॅनल्टी असेल. ऍड केली तू मायनस नाही करायची पॅनल्टी कधी. जेव्हा आगासन सगळं सेकंड इनिंग मध्ये खेळायला येईल तेव्हा त्यांच्या खात्यामध्ये 2 धावा मी ऍड करणार आहात. पण यावेळेस फटका बघा, अप्रतिम स्ट्रोक, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर गुल, षटकार. धावसंख्या 22 आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. सुयोग पाटील बघा वारंवार त्यांची भरपूर मेहनत आहे. सुयोग आमचे महत्वपूर्ण गोलंदाज संध्याकाळी त्यांचा इव्हेंट आहे आणि तिथे देखील त्यांना उपस्थित राहायचं आहे. कारण आज खरं तर भावेश बघा 14 फेब्रुवारी आज व्हॅलेंटाईन दिवस आहे. पण प्रत्येकाचा काही ना काही शेड्यूल आहे. आमचा तर दिवस इथेच गेला सुयोग, पण इव्हिनिंग सेशन मध्ये तुमचं काही कार्य असेल तर ते तुम्ही पार पाडा यशस्वीरित्या. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कार्य काय असणार आहे सुयोग? एकच कार्य आपल्याला मॅचेस संपल्या त्यानंतर सगळा हिशोब आपल्याला पूर्ण टीमला द्यावा लागेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कारण ना पैशासाठी ना स्वार्थासाठी एक स्पर्धा कल्याण डोंबिवली क्रिकेटसाठी अर्थात श्रद्धांजली चषक आपण पाहतोय. 3रं षटक पूर्ण झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24 धावा.
हो यावेळेस पहिला चेंडू फटका चांगला खेळला ओंकार पाहतायत पण क्षेत्ररक्षक तिथे बघा विराज पोहोचले गेले धावचीची संधी होती आणि एस पंचांनी अपील उचलून धरली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये 5वा धक्का लागतोय बॅटिंग करताना गुरुदत्त चेहरा सागाव संघाला चला मॅच पुन्हा एकदा ऑन करायचे धाबा झाले तर एकंदरीत भावेश आम्हाला होते 25 ओंकार हो यावेळेस इनफिल्डच्या वरून उडवला गेला केजू मुंडेच्या डोक्यावरनं फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत 2 धावा इथे मिळतील आणि धावसंख्या दुहेरीच्या मदतीने पुढे 27 धावा धावफलकावरती या षटकातले अजूनही 4 चेंडू शेष आहेत स्टील 4 टू गो क्रॉसिंग इज मॅन्डेटरी तुम्ही दोन्ही फलंदाज क्रॉस होणं गरजेचं आणि तो नियम इथे तुटला गेला स्पर्धेच्या वतीनं आणि त्यामुळे सागाव संघाला इथे पॅनल्टीला सामोरं जावं लागलं आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये सेकंड इनिंग मध्ये खरं तर ती पॅनल्टी आम्ही ऍड करणार आहोत आगासन संघाच्या खात्यामध्ये ओंकारचा फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केलाय फुल टॉस बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमा पलीकडे अंपायर सरांचा इशारा आहे 6 धावा षटकार बॉल तयार पुन्हा एकदा ओंकार बॉलिंग मार्क वरती पुढचा बॉल रोहित साठी यावेळेस वेगवान ओंकारची देखील गती भन्नाट आहे आणि गतीवर स्वारून तो गोलंदाजी करतोय डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला रोहितने धावफलक सध्या 33 या आकड्यावरती हो यावेळेस समोर लॉक केलाय आणि अनिकेत तिथे आहेत अप्रतिम झेल टिपतायत आणि काय निर्णय असेल पंच चेक करायचं आहे ओके अनिकेत काहीतरी सांगतायत मला तर वाटतं त्यांनी झेल घेतलाय तेच सांगतात तरी देखील आपण चेक करूया आपल्या कंट्रोल रूम मध्ये
ओंकार काय करतायत एक्झॅक्टली? बॉल चेक करतायत तिथे, पण किती बॉल चेक करतील बघा. करणं गरजेचं आहे प्रसाद सर, कारण निवियाचे बॉल आहेत. 70-70 असेल तर लगा तो सिक्सर, पण निविया ते बॉल चेक करावे लागतात खरं तर. ओंकार काहीतरी चर्चा करतात. प्रसाद सर देखील तिथे जोडले गेले आहेत. दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची स्पर्धा सुरू आहे. भूपेशचा महत्वपूर्ण रोल असेल त्या स्पर्धेमध्ये, का पूर्णपणे जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार आहे. थांबा भूपेश, जाऊ नका, आपण बसा. चला प्लीज मॅच स्टार्ट करा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. एका बाजूला आपण पाहणार आहोत ब्लॉकबस्टर बेडेकर आणि दुसऱ्या बाजूला नेल्सन मडवी. सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल वरती स्वागत करण्याचा प्रयत्न केला आणि सफल देखील राहतोय. बॉलला पाठवलंय वीरेंद्र सेवक स्टँड मध्ये, सीमा पार चौकार. चला योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघाला देखील आम्ही विनंती करतोय, आपण संघनायक व्यासपीठावरती उपस्थित राहा. सोमनाथ दादा आपण आला असाल, भास्कर आले असतील तर या. यावेळेस देखील चेंडू मागे खेळला, डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र इथे निल्सन माघारी परतावं लागलं असतं. निल्सन मडवी आगासन, रोहित एक निल्सन आपण पाहतो कल्याण विभागामध्ये सापाट संघामध्ये खेळताना, बाहुबली निल्सन मडवी. मेगा फायनलच्या मॅच मध्ये एशिटा 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला आपण पाहणार आहोत. तो तिथे नक्कीच पोहोचलेला आहे कालच्या गटातून. यावेळेस फटका चांगला आहे, पॉवर प्लेचा योग्य वापर. हार्दिक पांड्या स्टँड मध्ये बॉलला पाठवलाय चौकारासाठी 4 धावा. सामना लवकर संपवण्याची जणू काही घाई झाली. पहिल्या ओव्हर नंतर आम्ही 2 धावा पेनल्टीच्या ऍड करू. धावा झाल्यात त्या धावफलकावरती आपण पाहतोय 8. 2 चौकार आल्यात नेल्सन मडवीच्या बॅटमधनं. अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निल्सनची. खोला टाकल्यावरती सन्मान देखील दिला आहे. सेकंड साठी पलटतील का करण, पण नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सूरज आहे तिथे आउटफील्ड मध्ये, त्यामुळे चुकी होणार नाहीये. आणि येस बर्थडे बॉय सूरज आपण पाहतो. आज सूरजचा वाढदिवस देखील आहे. सूरजला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. एकविरा याच्याने आम्ही प्रार्थना करतोय की सूरज तुला उदंड आयुष्य लाभो, असाच खेळत राहा, असाच जिंकत राहा आणि नेहमी आपल्या संघासाठी जबरदस्त कार्य करत राहा. हीच प्रार्थना एकविरा मातेच्या चरणी आम्ही करतो आणि सूरजला पुन्हा एकदा आम्ही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. विश यू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे सूरज. धावफलक आमचे भावेश पाटील आम्हाला माहिती येतात. सध्या 10 धावा, 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातला आणि स्ट्रायकिंग इनवरती निल्सन थांबून खेळलाय. आउटव्या बॅटनं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सूरज पोहोचतील
चांगली फिल्डिंग झाली आहे, पण 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या 2 ने पुढे. एकंदरीत धावफलक आलाय ते 12 2 धावांची पेनल्टी म्हणजे 14 धावा धावफलकावरती पहिल्या षटकानंतर. आता येणारे 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. 18 बॉल 20. उंबरली संघाचा अंतिम षटक जो नेहमीच हातात असतो आशुतोष भोईर त्यांचे पिताश्री देखील इथे मात्र आता आमच्या व्यासपीठावरची विराजमान झालेले आहेत. आणि प्रेम भोईर सिनियर प्रेम भोईरचे काकाश्री आहेत. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय भोईर काकांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या बद्दल आम्ही स्वागत करतो. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आशुतोषने इम्प्रेस केलं यंदाच्या अंगामध्ये. लास्ट ओव्हर मध्ये काय गोलंदाजी करतोय आणि सिनियर प्रेम तर अफलातून फॉर्म मध्ये आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. टार्गेट दीपेश, थोडी काळजी वाटते दीपेशला कारण 34 धावांचं लक्ष आहे. नाही बघा कसं असतं भावेश, आपल्या गावचा संघ जेव्हा खेळतो तेव्हा मात्र आपल्या मनामध्ये एक असतं की संघ जिंकावा. डायरेक्ट हिट इथे मात्र आपण पाहतो अप्रतिम डायरेक्ट हिट केलाय. फलंदाजाला माघारी परतावा लागेल. पहिला विकेटचा बटन झटका पहिला ओमसा या गासनला. नेल्सन मडवी बाद. तसला नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती डावखुऱ्यात आता विस्फोटक फलंदाज विनायक मुंडे दाखल झाला. विनायक स्ट्रायकिंग एंडवर ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न. चिन्मय चेंडू खाली येतोय. कॅच ड्रॉप केली आहे. चिन्मय कडून सहसा अशी चूक होत नाही पण त्याने केलेली कॅच ड्रॉप. नाराज आहेत खेळाडू तिथे नाराज आहेत कारण कॅच ड्रॉप झाले इथे चिन्मय कडून. सहसा असं चित्र आपण क्वचितच पाहतो पण आता कॅच इथे ड्रॉप झाले. जीवनदान मिळालंय मैदानाच्या आतमध्ये विनायकला. धाव 1 कंप्लीट झाले. धावफलक सिंगल ने टोटल 15 या आकड्यावरती. 15 ऑन बोर्ड. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मिलिंद म्हात्रे. पुढचा चेंडू बेडेकर सेन्सिबल खेळतोय. संयमी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. सिच्युएशन नुसार फलंदाजी कशी करावी हे बेडेकरला माहिती आहे. जिथे त्याला गरज आहे मोठ्या फटक्यांची तो मोठे फटके खेळतो. जिथे त्याला माहिती आहे आता संयम दाखवायची वेळ तेव्हा तो संयम दाखवतो आणि ही गुणवत्ता असायला हवी. बडे मंच का बडा खिलाडी करण बेडेकर मैदान के अंदर. दावा झाला तर 16 आणि दीपेश मुंडे आम्हाला माहिती आहे जवळपास 50 सबस्क्रायबर्स बाकी आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे मित्रांनो, जर आपण ऑनलाईन पाहत असाल तर बघा कोणाला सबस्क्राईब करायला आपल्याला कोणत्या प्रकारचं मूल्य मोजावं लागत नाही. कोणतेही पैसे तिथे टाकावे लागत नाही. दीपेश सबस्क्राईब करण्यामध्ये कोणत्या प्रकारे तुम्हाला वजन उचलायचं नाहीये किंवा तुमचं आर्थिक नुकसान तिथे कोणतंही नाहीये. फक्त एक सबस्क्राईबचं बटन जे तुम्हाला दाबायचं आहे जेणेकरून आमचा एक सबस्क्रायबर आम्हाला लाख मोलाचा आहे. 17,000चा पल्ला आज आम्हाला पार पाडायचा आहे. त्यामुळे supersports.in आपल्या हक्काची वाहिनी आपल्या समाजातील आगरी समाजातील इथे मात्र आपण पाहतोय दीपेश मुंडे आज नक्कीच या लाईव्हच्या क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेतात. त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि नक्कीच आपण पाहतोय आज मेगा फायनल मॅच होईपर्यंत 17,000 सबस्क्रायबर्स आपण करूया पूर्ण. ऑन साईडला खेळायचा होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल आहे. थोडं कॅज्युअल अप्रोच तिथे पाहायला मिळाला विनायकच्या माध्यमातून. लेग 22च्या स्वरूपात ही धावपंच इशारा करते. धावफलक सिंगलने पुढे. धावसंख्या 19 या आकड्यावरती 19 ऑन बोर्ड. आम्ही वारंवार सबस्क्राईब करायला का सांगतो बघा दीपेश, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की का सबस्क्राईब का करायचं पण का नाही हा देखील प्रश्न आहे. कारण इतकी मेहनत एवढ्या उन्हात आणत आमचे सगळे कॅमेरामॅन कंटिन्युअसली लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी सज्ज असतात आणि त्यांचीही इच्छा असते खरं तर आपल्या संघामध्ये खेळण्याची. त्यांची इच्छा असते आपल्या गावाची मॅच बघायला जाण्याची, पण स्वतःचं मन मारून इच्छा मारून ते टेलिकास्ट करत असतात. त्यामुळे त्यांच्या आनंदासाठी एक सबस्क्राईब आपण नक्कीच करायला हवा. दरम्यान विकेट मिळाले. करण बेडीकर होतोय बाद. तर समीकरण तुम्हाला सांगेन. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील. आमचे स्कोर मित्र नक्कीच भूषण भावेश पाटील आम्हाला कळवतात 12 बॉल आणि 15ची गरज. भावेश आम्ही तुम्हाला कालच सांगितलं की परवा डे नाईट आम्ही भूषण पाटील स्कोरर सोबत काम केलेलं आहे, त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी. चला 12 बॉल आणि 15ची गरज. 12 चेंडू 15 धाबा. सध्या आगासन संघाची बॅटिंग लाईनअप आपण पाहिली तर भरपूर स्ट्रॉंग आहे, पण तिथून धाबा येणं गरजेचं आहे. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. चेंडू बराच काळेमध्ये आणि तिथे मात्र ग्राउंड मोठा आहे. ते अंतर षटकाराचं मोठं आहे. ते पार करता येत नाहीये फलंदाजाला. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आशयाला परततोय. नवीन फलंदाज केजी मुंडे मैदानामध्ये दाखल होत आहेत. दीपेश मुंडेंना विनंती आहे की आपण या. दीपेश मुंडेंना विनंती आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. थोडं काम आहे प्लीज. दीपेश मुंडे लवकरात लवकर आपण थोडं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. तयार. बॉलिंग मार्क मध्ये आता गोलंदाज अवधूतला सफलता मिळाली आहे. जसा गोलंदाजी मार्क वरती अवधूत आला त्याने एक विकेट मिळवली. 11 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आहे. ऑफ साइडला फटका खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक आहेत, पण तिथे मात्र काय घडलंय बघा. पंचांचा अधिकृत इशारा. लॉंग गॉन सीमा पलीकडे. चेंडू सीमा पार. केजू मुंडेच्या बॅटमधनं
चौकार. याच्या पूर्वी देखील आपण पाहिलं रोहित, जेव्हा शिरडोन संघाच्या विरुद्ध आगासन संघ खेळत होता तेव्हा आल्या आल्या केजी मुंडेने चौकार लगावला होता आणि आता देखील आपण पाहतोय बघा सुयोग आल्या आल्या चौकार लगावतोय केजी मुंडे. मैदानाच्या आतमध्ये बाहुबली आहे आगासनचा. 10 बॉल 11, 10 चेंडू 11ची गरज आहे केजू. ऑन साइडला आणखीन एक फटका, चांगला फिल्डर धावतात, कॅच ड्रॉप झाली आहे आणि एक धाव इथे मिळाली आहे. धावफलक सिंगलने पुढे येणारे 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू 10 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सागाव, दुसऱ्या बाजूला आगासन, ओमसाई आगासन की गुरुदत्त चिरादेव सागाव. कोण जिंकेल हा सामना हा प्रश्न, आणि कारण इथून जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये फाईट करेल योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघासोबत. चला जास्त वेळ घेऊ नका. 9 चेंडू 10 धाबा, 9 चेंडू आणि 10 धाबांची गरज आहे. गावदेवी उंबारलीचे कॅप्टन त्यांच्यासोबत जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत बाउन्सर देखील आलेले आहेत. यावेळेस देखील काय घडलंय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. 1 more विकेट डाऊन. आता मात्र सामना अडचणीत सापडतोय की काय. यापूर्वी देखील आपण पाहिलं शिरडोन संघाविरुद्ध खेळत असताना बॅटिंग लाईनअप आगासनची अशी ढासळली आणि आता सागाव संघाच्या विरोधामध्ये ते चित्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटिंग लाईनअप ढासळतीये. आठ चेंडू आणि 10 धावांचा तसं फिल्डिंग लावून घ्या सागाव संघ. सागाव संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन आलेला आहे. 8 चेंडू 10 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या क्रीडांगणावरती सुयोग फलंदाजांना देखील तितकीच साथ मिळाली आहे आणि गोलंदाजांना देखील तितकीच साथ मिळाली आपल्याला पाहायला मिळते. कारण या पूर्वीचाच सामना आपण पाहिला तो एका बाजूला शिरडोन आणि एका बाजूला आगासन संघ असताना अवघ्या 37 धावांचा पाठलाग करताना सामना लास्ट ओव्हर पर्यंत चालला होता. त्यामुळे कुठेतरी आगासन संघाच्या फलंदाजांवरती प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत की लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या चेंडू पर्यंत का चालतायत. कारण आता या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 34 धाबांचं एक मापक लक्ष, पण भावेश आम्हाला माहिती देतात येणारे 8 बॉल आणि 10 धाबांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये आगासन संघाचे फलंदाज वारंवार अपयशी का ठरतायत, कुठे चूक होते, काय चूक होते हे पाहणं महत्वाचं आहे. त्या चुकीतून शिकणं, पुन्हा मैदानामध्ये उभं राहणं आणि आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी जिंकणं हे सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे. रोहित चला वेळ जास्त घेऊ नका आता, कारण मॅचचा फ्लो जर तुटला तर त्यानंतर त्या मॅच मध्ये ती मजा शिल्लक राहत नाही. 8 बॉल 10. हो यावेळेस हल्ला चढवलाय धसका दम. 10ची गरज असताना टोले संघ भीमटोला, वज्रटोला आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर गेला. षटकार. षटकार आलाय आणि आता मात्र या षटकारानं समीकरण बदललंय. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 4 धाबांची गरज आहे. सामना 15 बॉल 17 बॉल 14 बॉल 16 13 बॉल 15 12 बॉल 15 11 बॉल 15 10 बॉल 11 9 बॉल 10 8 बॉल 10 आणि त्यानंतर 7 बॉल 4. शेवटच्या बॉलवरती एकदा मिळाले, सेकंड साठी पलटले, दुसरी धाव पूर्ण होईल कारण थोडी मिसफील्ड झाली आहे. 2 धावा इथे मिळतात, त्यामुळे आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी अवघ्या 2 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 2 धावा.
परत यार 6 बॉल 2ची करत असताना सॉफ्टवेअरने खेळून काढलाय कॅच ड्रॉप केलीये आणि इथे मात्र आपण पाहतोय एक धाव पुढे दुसऱ्यासाठी पलटलेत आणि 2 धावा इथे अंकित केल्या जात आहेत. सामना संपलाय. मॅच फिनिश. ओम साई आगासरने जिंकला सामना. अभिनंदन अभिनंदन टीम आगासन आणि हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपलं कौतुक आणि आभार. टीम गुरुदादा चेहरा दिवसागाव सेमीफायनलच्या मॅचच्या टॉस साठी यायचंय. चला ओमकार आपण या. ओमकार आपण व्यासपीठावरती या. संघाला पाठवा आपण मैदानामध्ये चालेल. चला ओमकार भास्कर लवकर या. ज्युनियर प्रेम सिनियर प्रेम कोण असा लवकर. यस सिनियर प्रेम आलेत. तर भोईर काका आपण या. येस आमचे आशुतोष भोईर यांचे पिताश्री आहेत आणि त्यांना विनंती करायची की आपण यायचं आहे आपल्या शुभासे. आम्ही नक्कीच टॉस देखील कंप्लीट करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच देखील होतो. आमचे भावेश कळवतात आम्हाला. भावेश पाटील